नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, 1980 ते 90 ह्या दशकामध्ये जगामध्ये जी वैचारिक मोठी उलथापालट झाली किंवा होत होती, त्यामध्ये जागतिक जी होती म्हणजे सोव्हिएत रशिया वगैरे हा विषय वेगळा झाला. व वैचारिक उलथापालट पण म्हणून त्यामध्ये एक ओशो नावाचं नाव होतं, ओशो रजनीश. साधारणपणे 1960 पासून सुरुवात झाली. 80 ते 90 ह्या दशकात तर खूपच मोठी उलथापालट झाली की अमेरिकेतनं अखेर ओशोंना किंवा अमेरिकेतला समाज, अमेरिकेतले तरुण वर्ग ओशोंकडे ओढला जातो हे लक्षात आलं अमेरिकेच्या. तेव्हा अमेरिकेने ओशोंना अमेरिका सोडण्याचा निर्देश दिला, त्यांनी गच्छंती केली. त्यानंतर ओशो रजनीश भारतात आले. त्यांचे आश्रम पुण्याला वगैरे त्यांचे आश्रम आहेत ओशोंचे, अजूनही आहेत. ओशो हे मूळचे जैन समाजाचे, परंतु जैन समाज त्यांचं काही जमलं नाही. त्यांचे विचार आणि जैन समाजाचे विचार यांचे काही जमलं नाही. त्यानंतर मग त्यांनी बुद्ध दर्शनाचा अभ्यास केला आणि बुद्ध दर्शननी कबीर दर्शन, संत कबीर यांचे ते भक्त बनले. आणि त्यांनी त्यानंतर बुद्ध दर्शननी कबीर दर्शन हे लोकांसमोर ते भाषणातून मांडत असत. अर्थात बुद्ध दर्शन हे चांगलंच आहे आणि कबीर दर्शनही चांगलंच आहे. भगवान गौतम बुद्धांचं तत्वज्ञान हे अखेर मानवजातीचं कल्याण करणारच आहे. प्रेमाचा, शांतीचा, करुणेचा संदेश देणारच आहे. आणि संत कबीरांची शिकवण तीच आहे. परंतु ओशो इथेही थांबले नाहीत. ओशो या पलीकडे गेले. त्यांनी फक्त भगवान गौतम बुद्धांचा संदेश दिला असता आणि संत कबीरांचा संदेश दिला असता, त्यांचे विचार जसे तसे पोचवले असते तर चांगलंच होतं. पण तसं केलं नाही. ते त्यांचे विचार सांगायचे आणि स्वतःचं तत्वज्ञान अधिक मांडायचे, स्वतःचे विचार अधिक मांडायचे. तर त्यांनी स्वतःचं असं एक ओशो दर्शन समाजासमोर प्रकट केलं. ओशो दर्शन असं समाजासमोर प्रस्थापित केलं, लोकांसमोर नेलं. त्यामुळे स्वतःचं असं एक विचारसरणी, स्वतःचं असं एक तत्वज्ञान ते समाजासमोर मांडत असत. ती स्वतःची मतं होती. ते स्वतःच्या चष्म्यातून याकडे बघत असत आणि त्यांना काय वाटतं ते सांगत असत. भगवान अनेकांविषयी त्यांनी अनेक मतं मांडलेली आहेत. परंतु भगवान प्रभू रामांविषयी त्यांनी इतकं वाईट मत मांडलं आहे, ते तुम्ही ऐकावं. प्रभू रामाविषयी त्यांनी जे विधानं केलेली आहेत ती अत्यंत बालिशपणाची आहेत, पोरकटपणाची आहेत, अज्ञानमूलक आहेत, एकांगी आहे. की शबरी माता आणि राम अनेक गोष्टी, रावणाला त्यांनी इतकं चांगलं म्हटलंय, रावण सज्जन होता, महात्मा होता, आणि रामाला त्यांनी अतिशय वाईट म्हटलेलं आहे. ते मी सांगू शकत नाही, ते शब्द उच्चारू शकत नाही. इतक्या वाईट शब्द रामाची त्यांनी संभावना केलेली आहे, कायम करत असत. तर शबरी माता आणि राम यांच्या शबरी मातेने रामाना जी बोरं दिली उष्टी, त्याच्याविषयी त्यांनी इतकं ओशोंनी खालच्या स्तरावर जाऊन म्हटलेलं आहे. तुम्हाला जर तुम्ही एवढं मोठं तत्वज्ञान मांडता, तुम्ही मोठे तत्ववेत्ते होतात, एक दार्शनिक होतात, तर तुम्हाला त्या मातेचा भाव आणि तिचं प्रेम समजायला हवं होतं. या पाठीमाग तिची भावना कोणती होती? रामाना उष्टी बोरं देण्यामध्ये तिची भावना कोणती होती? रामांची केवढी उदात्त मन होतं, उदार मन होतं, आणि उदात्त ती भावना रामांची होती. त्यामुळेच रामाने ती उष्टी बोरं खाल्ली. कारण ती बोरं खाल्लेली नव्हती रामांनी. रामाने तिच्या अंतःकरणातली श्रद्धा आणि प्रेम बघितलं होतं, तिचा भाव बघितला होता, तिच्या अंतःकरणातला भाव बघितला होता. ह्या पाठीमागे उदात्त भावना असते. प्रेमामध्ये तुम्ही वासनाच का बघता? तुमच्या आश्रमामध्ये ज्या गोष्टी घडतात तुमच्या आश्रमामध्ये खुलेआम घडतात, हे अनेक बघणाऱ्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून जग तसं आहे तुम्हाला वाटतं का? तुम्ही वाईट गोष्टींचं संभोगाचं वगैरे जाहीर समर्थन केलं, त्यात आनंद कसा मिळवतो ह्याविषयी तुम्ही व्याख्यानं दिलीत. तुमच्या आश्रमामध्ये ते खुलेआम चालतं. तुमचा वर्ग कुठला आहे? तुमचा भक्ताश्रम वर्ग कुठला आहे? तो गरीब नाहीये, सर्वसामान्य नाहीये. ओशोंचा भक्ताश्रम वर्ग सर्वसामान्य कधीच नव्हता, अजूनही नाहीये. तर पोट भरलेला आहे, धनिक वर्ग आहे, पैसेवाले आहेत, गोरगरीब वगैरे काही नाहीये. आणि म्हणून तुम्ही तसा अर्थ त्या प्रेमात काढता का? प्रेमामध्ये तुम्ही वासना का बघता? वासना म्हणजे प्रेम आहे का? प्रेम म्हणजे फक्त वासना असते का? अरे आईचं आणि मुलाचं प्रेम असतं, आजीचं आणि नातवाचं प्रेम असतं, वडिलांचं आणि मुलीचं प्रेम असतं.
शिष्य आणि गुरुचं प्रेम असतं. या नात्यामध्ये फक्त काय वासना असते? आई मुलावर काय वासनेने प्रेम करते? भाऊ बहिणीवर काय वासनेने प्रेम करतो? तेव्हा तुमच्या मनातच पाप आहे. ज्याच्या मनातच पाप आहे आणि ज्याचा चष्म्याची काच गलिच्छ आहे त्याला समोरचं सगळं गलिच्छ दिसणार आहे. समोरचं सुंदर जग त्या दिसणार नाही, सुंदर भावना दिसणार नाही, त्या पाठीमागचा भावार्थ, त्या पाठीमागची उदात्त भावना ही समजणार नाही. लक्ष्मण आणि माता सीतेविषयी किती वाईट बोललेला आहे, किती वाईट बोललेला आहे. श्रीकृष्णाविषयी काय बोललेलं आहे. हे लोक कसं जीवन जगले, भगवान राम कसं जीवन जगले, आदर्श जीवन जगले. त्यांच्या जीवनातून त्याग, करुणा, सेवा, प्रेम, बंधुभाव, समर्पण, श्रम ह्या सगळ्याचा आदर्श आपल्याला मिळतो. भगवान राम ओशोंसारखं व्याख्यान देत फिरले नाहीत. त्याने व्याख्यान कुणाला दिलं नाही, तत्वज्ञान मांडलं नाही. जीवन जगून त्याने आदर्श समोर मांडलेला आहे. जीवन जगून त्याने आदर्श समोर ठेवलेला आहे. असं जीवन ओशो जगले का? कुठे रामाचं जीवन आणि कुठे ओशोंचं जीवन. ओशो कसलं आयुष्य जगले? रंगील आयुष्य जगले. आणि ओशोंचे आश्रमही तसेच, ओशोंचे आश्रमही तसेच. त्या आश्रमामध्ये काय मिळतं आपल्याला? त्या आश्रमामधून, ओशोंच्या आश्रमामधून काय मिळतं ते जाऊन बघा तुम्ही. तिथे काय चालतं ते. असे ओशो जे जाहीर संभोगाविषयी बोलतात, ज्याची वाच्यता करणं खरं चुकीचं आहे, ज्यांच्या आश्रमामध्ये काय चालतं, असे ओशोंनी प्रभू रामांच्या आणि शबरी मातेविषयी बोलावं, लक्ष्मणाविषयी आणि सीतामातेविषयी बोलावं, त्यांच्या चारित्र्याविषयी बोलावं. हे हास्यास्पद नाही का? हे अपरिपक्वता सोडाच. परंतु हे हास्यास्पदच आहे की ओशोंसारख्या माणसांनी काय बोलावं रामाविषयी. राम हा मानवतेचा मानदंड आहे, आमच्या संस्कृतीचा मापदंड आहे. त्यामुळे रामाचा आदर्श फक्त भारतीय फक्त घेत नाहीयेत, तर पूर्ण मानवजात घेते. राम हा मानवजातीसाठी आदर्श आहे. त्यामुळे इंडोनेशियासारखे देश आहे, तिथे 8-8 दिवस रामायण चालतं. वर्षातले 8-8 दिवस रामायण चालतं तिथे. त्याच्याकडे ते असं म्हणतात की आम्ही आमचा पूर्वज बदलू शकलो नाही, आमचा पूर्वज राम आहे असं अभिमानाने ते सांगतात. मंडळी, ह्या सगळ्यावर आपलं काय मत आहे आपण जरूर ऐकायला द्यावा. ओशोजी रामावर टीका करतात आणि जी टीका केलेली आहे ओशोनी रामावर, टीका रामावर, माता शबरीवर, त्यांनी जी बोरं दिली गोष्टी शबरी मातेनी, त्या पाठीमागच्या भावनेवर आणि लक्ष्मण आणि माता सीतेवर, त्याविषयी आपल्याला नक्की काय वाटतं? ओशोंचं तत्वज्ञान किती फिजूल आहे असं वाटत नाही का आपल्याला? धन्यवाद. जय हिंद, जय भारत.